नमस्कार. आज आपण शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्याचे अगदी सोपे, नैसर्गिक आणि घरगुती उपाय पाहणार आहोत. चला सुरू करूया. डोळ्यांची आग किंवा अंगावर फोड येणं हा त्रास ओळखीचा वाटतोय? शरीरातील उष्णता वाढल्याने कोणत्याही ऋतूत असा त्रास होऊ शकतो. तर सुरुवात करूया सकाळच्या काही खास उपायांपासून. सकाळी उठल्याबरोबर कोणते नैसर्गिक उपाय नक्की फायदेशीर ठरतात ते पाहूया. पहिला उपाय अगदी सोपा आहे. रात्री मनुके भिजत ठेवायचे आणि सकाळी ते चावून खाऊन त्याचं पाणी प्यायचं. उष्णता गायब. दुसरा भन्नाट उपाय म्हणजे जिऱ्याचं पाणी. रात्री जिरे भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने थंडावा मिळतो आणि वजनही आटोक्यात राहतं. आणि हो, सकाळी उपाशीपोटी खडीसाखरेसोबत भिजवलेला सब्जा खाल्ला ना की शरीराच्या अस्वस्थतेला अगदी झटपट आणि हमखास आराम मिळतो. आता दुसरं महत्वाचं पाऊल. दिवसभर शरीराचं तापमान योग्य राखण्यासाठी रोज किमान 2 लिटर पाणी पिणं खरंच अत्यंत गरजेचं आहे. फक्त पाणीच नाहीये बरं का. काकडी, टरबूज आणि ताज्या फळांचे रस आहारात घेतल्यास पाण्याची पातळी छान टिकून राहते. पाण्याव्यतिरिक्त अशी काही खास नैसर्गिक पेये आहेत जी शरीराला लगेच थंडावा देतात आणि त्यांचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे नारळ पाणी. वाढत्या तापमानाशी लढण्यासाठी हे एकदम बेस्ट आहे. यातून आवश्यक जीवनसत्व आणि खनिजे भरपूर मिळतात. दुसरा म्हणजे पुदिना. हा फक्त थंडावाच देत नाही, तर यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आजारांपासून वाचवून स्नायूंची ताकदी वाढवतात. आणि ताक तर विसरून चालणारच नाही. रोज 1 ग्लास ताक प्यायल्याने भरपूर ऊर्जा मिळते आणि उष्णता झपाट्याने कमी होते. समजा कधी चुकून जास्त मसालेदार किंवा जंक फूड खाल्लं गेलं तर थोड्या वेळाने लगेच कोकम सरबत नक्की प्यायलाच हवं. ह्या सगळ्यात जेवणाची वेळ खूप महत्वाची असते. वेळेवर जेवल्याने पाचकरस व्यवस्थित तयार होतात आणि उष्णतेचा योग्य वापर होतो. रोजच्या जेवणात भरपूर सॅलेड, आवळा आणि पुदिन्याची चटणी असायलाच हवी. यामुळे पचनादरम्यान निर्माण होणारी उष्णता अगदी शांत राहते. आता काही पदार्थ टाळायला पण हवेत. शरीराला थंड ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा नको म्हणून काही उष्ण पदार्थ खाणं कटाक्षाने टाळा. काकडी, टरबूज असे थंड पदार्थ जेवढे फायदेशीर, तेवढेच काळी मिरी, लवंग असे गरम मसाले टाळणंही शरीरासाठी आवश्यक आहे. शेवटी विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे रोजच्या जेवणातील हे लपलेले मसालेच तर आपल्या सततचा शारीरिक अस्वस्थतेचं खरं कारण नसतील ना.